हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल अंजलीज व्लॉग्स. तर चला तर मग मी व्हाईट राईस शिजायला टाकलेला आहे आणि पीठ पण चुरून घेतलेलं आहे. तर मला 1 2 3 किती घंटे लागतात स्वयंपाक करण्यासाठी ते बघूयात. तर चला तर मग मी आता चपात्या करायला घेतलेल्या आहेत. मी असे हुंडे करून मस्त गोल लाटून त्याला मधात तेल लावून चपाती मुडपून करते. तुम्ही कशा करतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे मी तशा प्रकारे पण ट्राय करेल. रोज डिनर वेगवेगळं होतंच, पण आहे ना मी आज म्हणलं कद्दूच्या टिक्कीची रेसिपी दाखव, त्यामुळे मी ब्लॉग करायचा विचार केला आज. तर असं रोजच बनत राहतं सगळं. तर चला मग चपाती होते ते मी चपात्या पूर्ण करून घेते. तर गाईज सगळ्यांनी आहे ना लाईक आणि सबस्क्राईब करत राहा आणि तुमच्या फ्रेंड्सला पण माझा व्हिडिओ पाठवत राहा, म्हणजेच कसं मला सपोर्ट केल्यासारखं वाटेल. तर हे झालेले आता 8 वाजत आलेले आहेत आणि मला फीडिंग पण करायची आहे तिला. तर मी माझ्या मुलीला दूध पाजून घेतलं आणि मग मी केली कद्दूची त्याची प्रोसेस. कद्दू खिसून घेतला आणि उकळून घेतला, आलू शिजवून घेतले आणि पाणी काढून टाका. त्याच्यामध्ये कांदा टाका, टमॅटोस टाका आणि कोथिंबीर टाका, बारीक बारीक मिरच्या आणि कढीपत्ता करून टाका. मी शाबीत कढीपत्ता टाकलेला आहे. आणि अजून एक गोष्ट त्याच्यामध्ये की अद्रक लसूण पेस्ट टाका. मग मिरची, लाल मिरची टाका, जिरे टाका, थोडेसे मीठ टाका आणि हळद टाका आणि थोडीशी मोहरी पण टाका तुम्ही, म्हणजे कसं थोडं चविष्ट बनेल. आणि हे मी आहे ना बेसन भाजून घेतलेलं आहे. मस्त भाजा त्याला लाल लाल आणि मिक्स करा, म्हणजे थोडीशी त्याची पण बाइंडिंग येईल. अजून बाइंडिंग आहे कद्दूला येण्यासाठी मी आलू जे शिजलेले त्याला खिसून घेतले आणि ते टाकलेले आहेत. अशा प्रकारे मस्त मिक्स करून घ्या आणि असं कचुंबर बनला पाहिजे त्याचा आणि त्याची टिक्की चांगली बनली पाहिजे. अशा प्रकारे मी बनवली चपटी चपटी आणि शॅलो फ्राय करून घ्या थोड्याशा तेलामध्ये वरी खाली तव्यावर टाकून. तर गाईज ह्या टिक्क्या अशा प्रकारे दिसतात आणि खायला एकदम टेस्टी आणि यम्मी आहे आणि तुम्ही नक्की बनवून खा, तुम्हाला आवडेल. मग मी गोडमध्ये बनवली ती खीर. रात्रीच तांदूळ भिजायला टाकले होते, तर मग ते शिजवले दूध वगैरे टाकून आणि मग त्याला तुपाचा आणि ड्रायफ्रूटचा तडका दिला. तर ही अशा प्रकारे मी फिकं वरण आणि कद्दूची टिक्की, भात आणि थोडासा सॅलडमधून मी आणि सर्वांनी हे फूड एन्जॉय केला. आणि असेच सपोर्ट करत राहा गाईज. आणि मी टाईम दाखवू शकले नाही कारण की 10 वाजले होते, सगळे जेवायला बसले होते आणि मी रेकॉर्ड केलंच नाही. मग बाय फ्रेंड्स.